श्री गणेश पुराण अध्याय 12 व 13. गणपतीचे विराट स्वरूप. सूत पुढे म्हणाले, ब्रह्मदेवाकडून मंत्रोपदेश प्राप्त झाल्यामुळे व्यासांना खूपच आनंद झाला. त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले, हे विधी, आपण मला धन्य केलेत. आता माझ्या मनात श्री गणपती संबंधित अनेक जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे. ते ऐकून ब्रह्मदेवालाही आनंद झाला. तो म्हणाला, हे मुने, तुझ्यासारख्या श्रद्धावान शिष्यासमवेत रहस्याच्या गोष्टी बोलण्यात एक वेगळेच सुख आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. सर्व कार्याच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतीचे पूजन केले असता विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर आदी सर्वजण त्याची पूजा करतात. हा गणपती पूर्वी कोणाला प्रसन्न झाला ते ऐक. महाप्रलयकाळी प्रचंड वादळे निर्माण होतात. त्या झंझावताने पर्वत उडून जातात. नभोमंडळात 12 आदित्य प्रकट होतात. त्यांच्या एकत्रित तेजाने फार मोठी उष्णता निर्माण होते. पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही. पृथ्वी धगधगू लागते. जीवसृष्टीचा प्रचंड विनाश होतो. त्यानंतर संवर्तक मेघ मुसळधार जलवृष्टी करतात. त्यामुळे सर्व चराचर जलमय होऊन जाते. त्यावेळी गणपती अनुरूपाने अचिंत्यस्थानी राहतो. या स्थितीत संपूर्ण विश्व अनंत काळ अंधकारमय असते. त्यानंतर ओंकार स्वरूप नादब्रह्म मायामुक्त होऊन विलयात गेलेली सृष्टी पुन्हा व्यक्त होत जाते. निर्गुण निराकार ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजेच गणपती. त्यापासूनच पुढे त्रिगुणांची व त्रिदेवांची उत्पत्ती होते. प्रलय काळानंतर गणपतीने ब्रह्मदेव, शंकर आणि श्रीहरी यांना उत्पन्न केले. पण तो स्वतः अव्यक्त असल्यामुळे या तिन्ही देवांना आपण कोण आहोत, आपला निर्माता कोण आहे, या सृष्टीतील आपले नेमके कर्तव्य काय, याविषयी काहीच माहिती नव्हते. त्यांनी आपल्या निर्मात्याचा पृथ्वीसहित 21 स्वर्ग व सप्तपाताळात अखंड शोध घेतला. हजारो वर्षे तपश्चर्या केली, पण तरीही त्यांना आपल्या जनकाचा शोध लागला नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. पुन्हा सर्वत्र शोध घेतला. पुन्हा तीव्र तपश्चर्या केली. तेव्हा नभोमंडळात महातेज प्रकट झाले. त्या अनिर्वचनीय तेजाने तिघांचेही डोळे दिपून गेले. त्यांनी त्या तेजाला आदिमध्यांत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्यात त्याचे स्वरूप त्यांच्या लक्षात आले नाही. ते अगदी थकून गेले. त्यांची अवस्था पाहून गणपतीलाच दया आली. तो मनोहर रूप धारण करून त्यांच्या सम्मुख प्रकट झाला. श्री गणपतीच्या या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे. त्याची रक्तवर्ण अंगकांती सायंकाळच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होती. त्याची मुखमंडल प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा आकर्षक व शीतल होती. त्याच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटाची तेजोदीप्ती कोट्यावधी सूर्यांच्या तेजाला लाजवील अशी होती. त्याच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी आकाशातील संपूर्ण तारकासमूहांचे तेज धारण केले होते. जणू ऐरावतासह 8 दिग्गजांना धडकी भरवील अशी त्याची सोंड होती. त्या लांबलचक सोंडेच्या एका बाजूने पुढे आलेला त्याचा दात पृथ्वीला गर्गेतून बाहेर काढणाऱ्या वराहाच्या दाढेलाही मागे सारेल असा मजबूत होता. स्वर्णालंकारांनी विभूषित अशा त्याच्या 4 हातांमध्ये अनुक्रमे खडक, खेट, धनुष्य आणि शक्ती ही आयुधे होती. त्याच्या कटीसूत्राच्या तेजापुढे सोन्याच्या मेरू पर्वताचे तेजही फिके पडावे. त्याच्या कोमल पदनखांच्या वर्णापुढे आरक्तवर्ण कमळांनीही लाजावे. असे ते दिव्य, तेजस्वी, मनोहर व भव्य स्वरूप पाहून तिन्ही देव त्यापुढे नतमस्तक झाले. त्यांनी अत्यंत आदराने त्याची स्तुती केली. त्या स्तवनाने गणपती फारच प्रसन्न झाला. तेव्हा त्रिदेवांनी त्याला विचारले, हे महाप्रभो, आपण कोण आहात? कृपा करून आपला परिचय द्या. गणपती म्हणाला, ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत तोच मी गणपती गजानन तुमच्या समोर साकार रूपाने साक्षात उभा आहे. तुम्ही त्रिवर्ग माझ्याच संकल्पाने उत्पन्न झाले आहात. तुमच्या स्तुतीने मी अगदी आनंदित झालो आहे. या तुमच्या स्तवन स्तोत्राचे जे कोणी त्रिकाळ पठन करतील ते पापमुक्त होतील.
त्यांना सर्व प्रकारचे ऐहिक व परलौकिक सौख्य प्राप्त होईल, त्यांना मोक्ष लाभेल. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी मनोवांछित वर मागून घ्या. ते ऐकून तिन्ही देवांना अत्यानंद झाला. ते म्हणाले, भगवान, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. आम्हाला कृत्य वाटत आहे. आम्हाला तुमचे कधीही विस्मरण होऊ नये अशी विनम्र प्रार्थना आहे. तुम्ही आम्हाला सृष्टिकार्यातील आमचे कर्तव्य समजावून सांगा. गणपतीने तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, तुमची माझ्या ठायी असलेली भक्ती उत्तरोत्तर दृढ होईल. आता मी गुणांमध्ये तुमची कार्ये सांगतो. ब्रह्मदेवा, तू सृष्टीची निर्मिती कर. हे श्रीहरी विष्णू, तू विधिनिर्मित सृष्टीचे पालनपोषण कर. हे शंकरा, तू त्या सृष्टीच्या संहाराचे कार्य करावेस अशी माझी आज्ञा आहे. त्या कार्यांना आवश्यक असणारे ज्ञान व सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर गणपतीने त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी ज्ञान व शक्ती दिली. त्यांना वेद, शास्त्रे, पुराणे यांचेही ज्ञान दिले. त्यावेळी ब्रह्मदेवाने विनंती केली, हे महागणपती, सृष्टीनिर्मितीच्या माझ्या कार्यासंबंधी तू मला अधिक सविस्तर मार्गदर्शन करावे अशी माझी प्रार्थना आहे. गणपती म्हणाला, हे विधी, तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला ब्रह्मांड अशी संज्ञा प्राप्त होईल. अशी अनंत ब्रह्मांडे माझ्या ठायी आहेत. तू माझ्या शरीरात प्रवेश करून त्या सर्वांचे नीट अवलोकन कर. त्या योगे तुला नेमके काय करायचे आहे याची कल्पना येईल व तुझ्या कार्याची दिशा ठरेल. गणपतीने विधात्याला श्वासमार्गाने ओढून आपल्या हृदयात नेले. तेथे उंबराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे होती. गणपतीने योग सामर्थ्याने एक ब्रह्मांड फळ फोडले. त्यातील सर्व सृष्टी ब्रह्मदेवास उलगडून दाखवली. त्यामध्ये स्वतःसारखाच दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्रादी देव, अष्टदिक्पाल, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी, नर, नारी, पृथ्वी, तिच्यातील असंख्यात जीवकोटी, 21 वर्ग, सप्त पाताळे, हे सर्व पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने जिज्ञासेने दुसरे ब्रह्मांड फळ फोडून पाहिले. त्यातही तसेच दृश्य दिसले. तो चमत्कार पाहून विधी दिडमूड झाला. महासंभ्रमात पडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने गणपतीला हात जोडले. तो म्हणाला, हे प्रभो, तू खरोखरच धन्य आहेस. तुझे सामर्थ्य अगाध आणि अनंत आहे. कोणालाही त्याचा थांग लागणे शक्य नाही. तुझी लीला अचिंत्य आहे. तू सर्व सृष्टी आधीच निर्माण करून ठेवली आहेस आणि मलाच सृष्टी निर्मिती करावयास सांगत आहेस. त्यामुळे मला मोठे नवल वाटत आहे. तुझ्या कृपेने मला ज्ञानप्राप्ती झाली याचा आनंद आहेच. पण हे सर्व पाहून मी स्वतः नेमके काय करावे हा निर्णय घेणे मला शक्य होत नाही. माझे येथे राहणे व बाहेर येणे हेही तुझ्या स्वाधीन आहे हे माझ्या लक्षात आले आहे. तेव्हा माझ्यासाठी जे योग्य असेल ते तूच ठरव. मी तुला शरण आहे. ब्रह्मदेवाची मनोवस्था जाणून गणपतीने त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर विष्णू आणि शंकर यांना आपल्या कानांतून स्वतःच्या शरीरात नेले. त्या दोघांना अतिविराट विश्वरूपाचे दर्शन घडवले. आश्चर्याने मुग्ध झालेल्या त्या दोघांनी आनंदाने तेथेच निद्रा केली. अशा रीतीने अध्याय 12वा व 13वा समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.